अशा पद्धतीनं मेहंदी भिजवा की 3 महिने तुम्हाला मेहंदी तुमच्या केसांना लावण्याची गरज लागणार नाही आणि एकदम डार्क ब्राऊन कलर आपण म्हणतो ना, तसा डार्क ब्राऊन कलर तुमच्या मेहंदीला येईल आणि केसांमध्ये फ्रीज आहे तो देखील येणार नाही। त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, 6 आवळे घेतलेले आहेत आणि 2 आहेत त्या ऑरेंज किंवा संत्र्याचे साल घेतलेली आहे। ही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मेहंदीला डार्क कलर देण्याचं काम करतील, एकदम डार्कर कलर, डार्क ब्राऊन कलर आपण ज्याला म्हणतो तो देतील। आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, व्यवस्थित ही दोन्ही गोष्टी मिक्सरमधून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पेस्ट तयार केल्यानंतर एकदम बारीक झालीच पाहिजे असं काही नाही, ही माझी देखील एकदम दरदरी झालेली आहे। आणि काय करायचं आहे, दुसरं काय करायचं आहे, तुम्हाला लोखंडाची कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ही संत्र्याची आणि आवळ्याची जी आपण पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे। 15 ते 20 मिनटं 15 मिनटं शिजू द्या, ह्याला व्यवस्थित शिजू द्या। 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। ह्याच्यामध्येच तुम्हाला 1 चमचा कॉफी पावडर आणि 1 चमचा चहाची पावडर याच्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित हे शिजलेलं आहे। आता मी काय करणार आहे, हे थोडंसं थंड होऊन द्या आणि थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे। व्यवस्थित हे जे आहे ते थंड झाल्यानंतर आधी पहिल्यांदा हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातला जो पाणी निघणार आहे त्याच्यामध्ये आपण मेहंदी भिजवणार आहोत आणि मगच तुमच्या मेहंदीचा कलर आहे तो एकदम डार्क ब्राऊन येतो। मी इथे नुपूर मेहंदी घेतलेली, अगदी सहज मिळते आणि हे 20 रुपयाचा पाऊच आहे तो मी इथे घेतलेला आहे। आणि जी कढई आपण ज्याच्यामध्ये आवळा आणि संत्री शिजवलेली त्याच कढईमध्ये मी ही पावडर आहे किंवा हिना मेहंदी आहे, नुपूर मेहंदी आहे घेतलेली। तुम्ही कोणत्याही प्रकारची मेहंदी घेऊ शकता, अगदी सहज तुमच्याकडे उपलब्ध असेल ती घ्या आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हे थोडं पाणी मिक्स करायचं आहे जेणेकरून एक पेस्ट आपल्याला तयार करायचे। पेस्ट तयार करताना एकदम घट्ट देखील करायचे नाही आणि एकदम पातळ देखील करायचे नाही। एकदम पातळ घेतली तर आपल्या केसातून ड्रीप व्हायला सुरुवात होते आणि व्यवस्थित आपल्या केसांवरती बसत नाही। रात्रभर असं तुम्हाला प्लास्टिकमध्ये झाकून ठेवायचं आहे, अशीच मेहंदी ठेवली तर ती सुकते। मी 1 वाजता मेहंदी भिजवलेली आणि रात्री 8 वाजता मी माझ्या हातांवर ट्रायल घेतला की नेमकी कशा पद्धतीनं माझ्या हातावरती ती रंगते, कारण केसांवरचा कलर आहे तो दाखवता येत नाही, कारण माझ्या केसांचा कलर काळा आहे। हवा तितका मेहंदीचा कलर माझ्या केसांमध्ये म्हणजे डार्क ब्राऊन येतो पण तो दिसत नाही, म्हणून मी माझ्या हातावरती तुम्हाला दाखवलेला आहे की किती डार्क तुमच्या केसांना मेहंदीचा कलर येतोय। मेहंदी सुकल्यानंतर मी हातानेच अशी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती एकदम डार्क कलर माझ्या केसांना आलेला आहे। त्याच्यावरतीच मी थोडंसं तेल लावलं आणि तेल लावल्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर अजून तो मेहंदीचा कलर आहे तो डार्क होतो। म्हणूनच मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला शॅम्पू करायचा नसतो, तर काय लावायचं हे देखील मी सांगणार आहे। ज्यावेळेला तुम्ही तेल लावता किंवा ज्यावेळेला तुम्हाला नंतर केस धुवायचे आहेत त्यावेळेलाच तुम्ही केस धुवा। बघू शकता की रात्रभर ठेवल्यानंतर ही मेहंदी आहे ती एकदम कशी काळी झालेली आहे आणि जो हवा तो कलर मला इथे आलेला आहे। आता हीच मेहंदी तुम्हाला तुमच्या केसांवरती लावायची आहे। केसांना लावताना केस व्यवस्थित विंचरून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये गुंता असता कामा नये। केसांमध्ये गुंता असेल तर ते धुताना प्रॉब्लेम येतो आणि केसांना तेल लावलेलं नसावं असं बघा, म्हणजे तेल लावलं असेल आणि त्याच्यावरती मेहंदी लावली तरी देखील कलर येतो, कारण मेहंदी इतकी पॉवरफुल असते की ती तुमच्या केसांना कलर देऊनच सोडते। आता मी इथे केस धुतलेले नाहीत, म्हणजे आधी 2 दिवस केस धुतलेच पाहिजेत असं काही नाही। आधी 2-3 दिवस केस धुतले असतील, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही केस धुतले असतील आणि त्याच्यावरतीच मेहंदी लावली तरी देखील तुमच्या केसांना मेहंदीचा कलर चांगलाच येतो। आता मेहंदी लावताना एकदम पातळ लावायची नाही, एकदम जाडसर थर तुमच्या केसांना लावायचा आहे आणि कमीत कमी 4 तास तुमच्या केसांना ही मेहंदी ठेवायची आहे।
4 तासानंतर, जर तुम्हाला डार्क ब्राऊन कलर हवा असेल तर 4 तासानंतर येतो. आणि जर तुम्हाला मेहंदी फक्त डॅन्ड्रफ झाला आहे म्हणून लावायची असेल तर तुम्ही 1 तासांमध्ये देखील मेहंदी धुवून घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या केसांमधला जो डॅन्ड्रफ आहे तो नाहीसा होतो आणि सारखा लावण्याचीही गरज नाही. एकदा लावला तर तुम्हाला परत लावण्याची गरज नाही, कारण इतका डार्क कलर तुमच्या केसांना ही मेहंदी देईल की तुम्ही स्वतःच म्हणाल की खरंच सारखं लावण्याची गरज नाही. आणि मेहंदी जर तुम्ही सारखी लावत असाल, 15 दिवसाला लावत असाल तर केस एकदम ड्राय आणि फ्रीजी होतात. त्यामुळे 15 दिवसाला मेहंदी लावू नका. 1 महिन्याचा तरी गॅप मेहंदी लावताना ठेवा, नाहीतर केस ड्राय व्हायला सुरुवात होते आणि केस ड्राय झाल्यामुळे ते हळूहळू तुटतात आणि याच्यामुळे देखील केस गळती आहे ती होऊ शकते. म्हणून केसांना मेहंदी 1 महिन्याने किंवा 2-3 महिन्यानंतरच एकदा रिपीट करा आणि गरज असेल तरच मेहंदी लावा. अदरवाईज मेहंदी सारखी लावण्याची काही गरज नाही, कारण ती तुमच्या केसांना परमनंटली ड्राय करते. इथे मी मेहंदी लावल्यानंतर लगेचच प्लास्टिकच्या पिशवीनं कवर केलेलं आहे. पण खरं सांगू इथे मी चूक केली की लगेचच प्लास्टिकची पिशवी केसांना लावली ना की काय होतं, केस ड्रीप व्हायला सुरुवात होते, कारण केसांमध्ये नॅचरल घाम यायला सुरुवात होते आणि घाम आल्यामुळं मेहंदी आहे ती पातळ होते आणि ड्रीप होते. लगेचच जर तुम्हाला वाटत नसेल की आपल्या केसांना जराशी प्लास्टिकची पिशवी लावायची गरज नसेल तर लगेचच लावू नका. 1 तासानंतर लावा आणि 4 तासानंतर मेहंदी धुवून घ्या. 4 तासानंतर मेहंदी धुतल्यानंतर लगेचच तुम्हाला हे असं करायचं आहे की 1 चमचा तुम्हाला कोरफडीचं जेल घ्यायचं आहे आणि 4 ते 5 थेंब तुम्हाला इथे टी ट्री ऑइल घ्यायचं आहे. जे तुमच्याकडे असेल, नसेल तर विटॅमिन ईची कॅप्सूल घेतली तरी देखील चालेल. हे कशासाठी तर केसांमध्ये येणारा जो फ्रीज आहे तो येऊ नये. आणि केस धुतल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की केसांना शॅम्पू लावायलाच पाहिजे तर कंडिशनर लावा, शॅम्पू लावू नका. कंडिशनर थोडासा लावून केस धुवून घ्या. केसांमध्ये अजिबात फ्रीज होणार नाही आणि केस 50% सुकल्यानंतर तुम्हाला हा दुसरा हेअर मास्क लावायचा आहे, ज्याच्यामुळं तुमच्या केसांमधला जो फ्रीज आहे, जो कोरडेपणा आहे तो कायमचा निघून जाईल. आणि जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहेत त्यावेळेला धुवा, लगेचच दुसऱ्या दिवशी केस धुण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये खूप कमी मी तेल आहे ते वापरलेलं आहे. त्यामुळे तुमचे केस आहेत ते एकदम तेलकट होत नाहीत, ऑइली होत नाहीत आणि केसांमधला फ्रीज आहे तो देखील तुम्हाला दिसणार नाही. आणि जेव्हा 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही केस धुवाल त्यावेळेला केसांना व्यवस्थित तेल लावा आणि नंतर तुम्ही तुमचे केस व्यवस्थित धुवून घ्या. मग बघा तुमचा खरा मेहंदीचा कलर आहे तो 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.